चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद। चिखला गावात एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, तर हाच पुतळा गावातील सर्व समाजाची मीटिंग घेऊन मैदानाच्या मध्यभागी ठेवलेला पुतळा मैदानाच्या एका बाजूला बसवण्याचे ठरवण्यात आले। त्यासाठी पुतळा हटवण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे 2 गटात मोठा वाद झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पुतळा हटवण्याचा विरोध करणाऱ्या महिलांचे गावकऱ्यांनी कपडे देखील फाडले असून या वादाला जातीय रंग दिला जात आहे। या संपूर्ण प्रकारामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जरांगे पाटलांनी यात उडी घेतल्याने वाद विकोपाला गेला आणि गावाला शनिवारी पोलीस छावणीचं स्वरूप आलं। आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू। त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ। आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली, आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली। वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली। त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचांनी सांगितलं होतं मला। सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही। त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काय 4-5 जणच होतो घरी। मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो होतो, त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजांचा नागराला बांधून नाला तोडून न्यायचं। मी सांगितलं मी होऊ देणार नाही। त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते। PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायानं PSIला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं, माझ्या अंगावरचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे, मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या। माझ्यासोबत व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत त्या पोहोचलेले आहे। माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही। एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा, आणि हे जेवढे मी नावं देईन, रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ, असं मला त्यांनी सांगितलं होतं। तुम्हाला परत स्टेटमेंट द्यायचंय, त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत। आणि मी जेवढे मला घेरून होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले, आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे। त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेलं आहे त्या पोराने, आणि मला तर असं मारलेलं आहे, तुम्ही फक्त माझा जीव वाचला। जर कधी सानप साहेब माझा मोठा भाऊ लुटत नव्हता, तर राजू सोरणे नावाचा पोरगा माझ्या डोक्यात दगड पण घालत होता, त्याने दगड उचलला होता, जसं पाहतच माझ्या भावाने तो ढकलला म्हणून मी वाचले नाही। जसे आपले संतोष भाऊ गेले तशीच आज मी गेले असते, आज तुमच्या समोर नसते। तर माझी सर्व प्रशासनाला, सगळं तुम्ही पत्रकार लोक सगळ्यात जास्त व्हायरल करा, त्याला पकडा आणि ते सजा द्या। असं नका करू की आज पकडलं आणि उद्या सोडा, असं नका होऊ देऊ। फक्त एवढीच माझी प्रशासनाला विनंती। मला मारणाऱ्या महिलांवर अत्याचार करणारे किती आरोपी असू शकतात? तो टोटल समाज होता, पण मला घेरलेला 30-40 जण होते, 30 जण होते। तर त्या 30 जणांनी लाता मारल्या, मला पाय धरून असं फरकाडलं, त्याने पूर्ण माझ्या उजव्या पायाला घासलेलं आहे। म्हणजे त्याने जसं पिक्चरचे सगळे पिलेले होते, सरपंचाने 3 बॉक्स दारू आणून पाजलेली होती त्याला। त्या पिक्चरचा सीन होतो की नाही, हिरोईनला मदत घेऊन मारते, त्या पूर्ण नियोजित होतं, ते फक्त आम्हाला माहिती नव्हतं। आमचे लेकरं पण इथं होतं 2 घंटे, माझी मुलगी म्हणून माझी भाषी गायब केली होती 2 घंटे, 1.5 वर्षाची मुलगी, एवढंही ध्यानात नाही आलं। रोज आम्ही गावात राहतो की माझी पोरगी 4 वर्षाची, 2 घंटे पोरगी भेटत नाही। जेव्हा DSP साहेब येतात तेव्हा त्या कोपऱ्याला पोरगी सापडती। आम्ही सगळे इथं आम्ही PSI साहेब सांगतो की आमची पोरगी नाही, तरी PSI साहेब त्याला विचारते पोरगी कुठे, त्याच्यानंतर पोरगी आम्हाला सापडते तिथं। म्हणजे ती आम्ही तर नाही नेली, आम्ही तर इथंच होतो। आता तुमची काय भूमिका असते? माझे 12 वर्षाची भाषी आहे, तिच्यावर पण यांनी मारायचा प्रयत्न केलेला आहे, नखल लागेल, गळ्यात पोस्को दाखल व्हावं, सगळे गुन्हे जे मी सांगत ते गुन्हे दाखल व्हावं, कायद्यानुसारच व्हावं, पण गुन्हे दाखल व्हावं आणि त्याला सजा व्हावं, त्याला फक्त अटक नाही होऊ, त्याला सजा व्हावं, अशी माझी प्रशासनाला विनंती।
ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो. तर बुलढाणा गाव चिखला गावाचे सरपंच गणेश काकडे यांनी पूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. बघूयात ते काय म्हणतायत ते. सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ. मी सरपंच गणेश भास्करराव काकड, गड ग्रामपंचायत कार्यालय चिखला खंडाळा येथील सरपंच असून या गेल्या 2-3 दिवसामध्ये जे माझ्या चिखला गावातील वातावरण हे जे दूषित झालेलं आहे त्याची सत्यता, माझी विनंती आहे सर्वांनी अगोदर सत्यता तपासावी व त्याची पडताळणी करावी की त्यामागची सत्यता काय आहे. हा सर्व घटनाक्रम ठरवून पूर्व प्लॅनिंगनुसार केलेला आहे आणि मी सरपंच, गावातील सर्व मंडळी, गावकरी मंडळी यांचा कुठल्याही प्रकारचा पुतळ्याला विरोध नाही आहे. आमच्या गावामध्ये 3 तारखेला पुतळा बसवला. 4 तारखेला सकाळी निदर्शनात आल्याच्या नंतर आम्ही 5 आणि 6 तारखेला 2 दिवस गाव पातळीवर गावाची मीटिंग घेतली. गावातील आमच्या चिखला गावातील वंजारी समाजाचे, मराठा समाजाचे, माळी, सुतार, लोहार सर्व जाती धर्माच्या लोकांनी बोलवलं. सर्वांना बोलवलं मंदिरामध्ये गावातील व त्यांना ती परिस्थितीची जाणीव करून दिली. सगळ्या लोकांचं, गावकऱ्यांचं एकच मत आलं की बा हा जो पुतळा मध्यभागी मांडलेला आहे तो आपण एका ठिकाणी कुठेतरी घेऊया त्यासाठी, जेणेकरून मध्यभागी घेतला तर गावातला कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी अडचण निर्माण होईल किंवा भविष्यात तिथं एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याच्या शेजारी, पुतळ्याच्या शेजारी चप्पल वगैरे काढल्या जाईल, काही कुटुंबांना घडू नये भविष्यात. म्हणून हा पुतळा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये मी त्यांना गावामध्ये 3 ठिकाणी जागा, योग्य ती जागा दाखवली व त्या दिवशी मीटिंगमध्ये 7,500 रुपये मी स्वतः वर्गणी जमा केली. मी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावातील जितके घरं असतील त्या प्रत्येक घराने 1,000 रुपये वर्गणी आपल्याला पुतळ्यासाठी द्यायची आहे हे असं आमचं ठरलं व वर्गणी सुद्धा 7,500 रुपये ती माझ्याकडे जमा आहे. परंतु हे जे संजीवनी वाहक आहे हिने जाणीवपूर्वक ठरवून हे जातीय दंगल, जातीय वाद, जातीय तेढ निर्माण करण्याचे काम ती करत आहे. गावामध्ये आमच्या आतापर्यंत सर्व सलोख्याचे वातावरण होते. मी स्वतः सरपंच झाल्यानंतर 2022 मध्ये सरपंच झाल्यानंतर 2019 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती व महाशिवरात्री एकाच दिवशी आल्या होत्या. हा असा योगायोग हजारो वर्षापूर्वीपासून आलेला नसन. मला वाटलं की बा आपण शिवजयंती साजरी करायची तर कशी करायची, तर मग डीजे न लावता किंवा कुठलाही वादन न करता किंवा काही न करता आपण रक्तदान करूया. आणि माझ्या लक्षात आले की बा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे बोट कापून महादेवच्या पिंडीवर रक्त अभिषेक केलेला आहे आणि रक्त अभिषेक केल्यानंतर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्याच नियमाप्रमाणे आम्ही खरी शिवजयंती महाशिवरात्रीच्या दिवशी रक्तदान करून साजरी केली. त्यामध्ये 45 ते 46 लोकांनी त्यामध्ये किमान 38 ते 40 जण हे वंजारी समाजाचे युवक होते. त्यामध्ये कुठलाही जातीवाद आला नाही किंवा आमच्या गावामध्ये पूर्वीपासून आम्ही सर्व गावकरी मंडळी भीम जयंती, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती, राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांची सुद्धा जयंती आमच्या गावातील सर्व गावकरी मिळून सर्व सलोख्याने साजरी करतात. आणि प्रत्येक जयंतीला संध्याकाळी जेवण वगैरे ठेवून कार्यक्रम साजरा केला जातो. आम्ही कुठल्याही प्रकारचं डीजे वगैरे काही लावत नाही. टाळ गजराच्या, मृदुंगाच्या गजरात गावातून पालखी काढून त्याची मिरवणूक काढत असतो. आमच्या गावामध्ये तसं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. परंतु काही हे जे राजकीय मंडळी आहे, नेते मंडळी, समाजाचे पुढारी यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी माझ्या गावातील येऊन वातावरण विनाकारण दूषित करू नये व जो हा झालेला प्रकार आहे या प्रकाराला तर मी कुठेही समर्थन करत नाही. खरी सत्यता ही अशी आहे की ज्यावेळेस 3 तारखेला पुतळा बसवला आम्ही
5 तारखेला 6 तारखेला मिटिंग घेतली आणि ठरलं की बाबा योग्य ठिकाणी त्यांना सांगितलं की बाबा 3 ठिकाणापैकी कुठलाही स्पॉट निवडा आणि त्या ठिकाणी आपण स्वरूढ असा पुतळा बसू. परंतु त्याच्यानंतर हे मिटवण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांना फक्त जागा हवी होती तीच. तर त्यासाठी आम्ही रीतसर पुतळ्याची जबाबदारी कोणीच घेणार नसल्यामुळे आम्ही 7 तारखेला पोलीस स्टेशन बीबी येथे FIR दर्ज केला व दर्ज केल्याच्या नंतर आम्हाला 17 फेब्रुवारी रोजी SDO साहेब यांचे कार्यालयाचे पत्र आले व अवैध असा पुतळा काढण्यात यावा असे त्यांचे आदेश आले. तरी सुद्धा आम्ही 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्या कारणाने गावामध्ये सलोख्याच्या जातीचं सर्व कुठेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पुतळ्याला हातही लावला नाही व 19 तारखेला सर्वांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी सुद्धा केली. त्यानंतर 20 तारखेला परत आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो होतो त्यावेळेस तिथं त्या पुतळ्याच्या अवतीभोवती अवैधरित्या बांधकाम करण्याच्या तयारीत असलेली संजीवनी महाग तिनं अगोदर बोलून ठेवलेल्या महिला या सर्व महिला तिथं अगोदर उपस्थित होत्या. मी तिथे स्वतः पाटील साहेब आमचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना त्याबाबत अवगत करून ते स्वतः तिथं हजर झाले व ते आम्ही गट्टू जप्त केले. कारण मी सरपंच या नात्याने एक त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, ती माझी मी जबाबदारी पाळली. त्यावेळेस तिने अगोदरून ठरवून प्लॅनप्रमाणे तिच्या महिला अगोदर बोलवून घेतल्या. त्याच्यानंतर ते आमच्या इकडच्या गावातील दुसरा गट तिथं हजर झाला आणि त्या महिलांची काय बाचाबाची झाली, काय हाणामारी झाली त्याचं मी समर्थन करत नाही, त्याची 100% जाहीर निषेध करतो. व त्यामध्ये माझा किंवा गावातील कुठल्याही पुरुष येतात त्यामध्ये हस्तक्षेप नाही. जे काय घटना घडली असेल ती महिलांची घडली. ती महिलांमध्ये हाणामारी झाली, ती महिलांमध्ये झाली. कुठल्याही पुरुषाने किंवा कोणी त्या महिलेला कुठल्या हात लावला नाही. आता हे संजीवनी वाहक सांगत असेल की बा माझे कपडे फाडले, सरपंचानं फाडले, कोणी फाडले, कुठलं काहीतरी त्यांनी एक छोटासा तरी पुरावा दाखवा मी तिथे हजर होतो म्हणून. मी हजरच नव्हतो तिथं, मी साईडला होतो. आणि तिचे कपडे तिनं स्वतः फाडले का तिच्या सोबतच्या बायांनी फाडले हे मला माहीत नाही. आणि हा त्यांनी मिळून ठरवून केलेला प्लॅन होता. बाहेरगावचे मंडळी समाजाची तिथं बोलवली, गावामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं. तरी माझे सर्व समाज बांधवांना विनंती आहे कृपया करून की कोणी गावामध्ये जातीय सलोखा बिघडन किंवा जातीय वातावरण दूषित होईल असे कृत्य करू नका किंवा बोलू नका. आणि याची सर्व मला जाणीव असल्यामुळे मी स्वतः आज पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करीत आहे. माझी पुराव्यानिशी मी स्वतः तिथे हजर होत आहे. कारण माझ्याकडे सर्व रीतसर केलेले पत्रव्यवहार आहे माझ्या ग्रामपंचायतीनं केलेले. आणि पुतळ्याला परत एकदा सांगतो की माझ्या चिखला गावातील कुठल्याही व्यक्तीचा, समाजाचा, कुठल्याही माणसाचा सुद्धा पुतळा बसविण्यासाठी विरोध हा नव्हता आणि नाहीच. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, स्टार न्यूज.